उपस्थित राहावे. कैसे बुलाया नाम जब तेरा भगवते वासुदेवाय नमः. नारायणाय नमो नमः. नारायणाय नमो नमः. नारायणाय नमो नमः. वासुदेवाय नमो नमः. आज तुमने दिए तुम से अपनी Bye.
विष्णू नारायण की जय। आरती दे देवाला बाहेर घेऊन जा. जागा दे बाहेर का हे सगळ्यांना दे थोडं थोडं आणि थोडं थोडं दे सगळ्यांना पुरलं पाहिजे. चल बाहेर वासुदेवाय नमो नमः. नारायणाय नमो नमः. वासुदेवाय नमो नमः. आज तुमने दिए दर्शन तुम्हें दिए हर पल हर दिशा तुझसे तुझको है चाह. नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज गुरुवार आहे आणि या ठिकाणी
जो विष्णू नारायणाचं जी मंदिर आहे, या मंदिरामध्ये आज आरतीचं आयोजन केलेलं असते. प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या परिसरातील या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आज आरतीचा दिवस होता आणि या ठिकाणी या परिसरातील भाविक भक्त महिला मंडळ या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपण त्यांची या मंदिराविषयी काय भावना आहे, काय इच्छा आहे, आपण ते या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अगोदर हिमल परशुराम मारनोर राहणार कुठे आले तुम्ही? चकलंबा फाटा. बरं बरं. आता आपल्या परिसरामध्ये मंदिर झालं आहे विष्णू नारायणाचं, काय आपली काय इच्छा आहे? जीत जागरून येते. हां समजायला पावतंय इथं सभा मंडप व्हायला पाहिजे, हां इथं सारी सहायता व्हायला पाहिजे, असं मदत करायला पाहिजे, समद्यानी सहकार्य करायला पाहिजे. बाकी काय. बरं. तुम्ही कधीपासून येता तिथं? मी आजच आले पण म्हणजे ऐकून हे कार्य. बरं, कसं वातावरण कसं ह्या ठिकाणचं? शांत एकदम भारी वाटतंय. बरं, आता काय केलं पाहिजे, विकास योजना काय राबविल्या पाहिजेत बरं इथं? समद्या केल्या पाहिजेत. इथं कशाची कमी नाही पाहिजे, कारण की लई मोठं हे झालं नाही इथं. हां असं मंदिर नाही समजा या परिसरामध्ये. हां एवढंच आहे ना आमच्या जिल्ह्यामध्ये मोठं परिसरात, तर मग ते चांगलंच व्हायला पाहिजे ना. हे असं तुमचं काय नाव आहे? तुमचं काय नाव आहे? तुमचं नाव नाही नाही बोला ना काहीतरी. आता तुम्ही इथे येतात, बोला तुमचं नाव सांगा अगोदर. आम्ही जर गुरुवारी आरतीला इथं येतात, आम्हाला वाटतं इथं सभा मंडप व्हावा, सगळ्याला निवारा व्हावा, महिलाला बरं, इथं आता आरती जी होती ती फक्त नवरात्रामध्येच होती का असं दर गुरुवारी असते? दर गुरुवारी. बरं प्रत्येक गुरुवारी होती. बरं बरं. आता काय योजना राबविल्या पाहिजे इथं बरं? सहकार्य करा ना सगळे. काय झालं पाहिजे, सहकार्य काय झालं पाहिजे? सभा मंडप. हां. सभा मंडप व्हावा, इथं निवारा झाला पाहिजे निवारा. तुमचं काय नाव? मीराबाई माणिक कवळे. राहणार हेच तुम्ही या मंदिराच्या दर्शनाला किती वर्षापासून येतात बरं? एक झाल्यापासून येत होता आम्ही दर्शनाला. आता काय काय फरक वाटला तुम्हाला? आता बराच फरक वाटला, पण याच्या पुढं पण जास्त फरक व्हावा अशी इच्छा आहे आमची. बरं, इथं काय काय झालं पाहिजे बरं योजना? म्हणजे असे आमदार हे येऊन आमचं समजा हे सगळं वातावरण इथं म्हणजे असं पावसा पाण्याची सोय, सगळी प्रसादाची सोय, भक्त निवास पाहिजे समजायचं. हा भक्त निवास सगळा झाला पाहिजे इथं. हा सांगा आपलं अगोदर. माझं नाव सुदामती ज्ञानोबा फड, राहणार खातगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. बरं माझी मुलगी आणि जवळ आहे ती. बरं बरं बरं. हा मुलीचं आहे समजा हे. माझ्या मुलीचा. बरं, काय वाटतंय आता कसं काय झालं पाहिजे इथं? काय झालं पाहिजे ते ना, जे म्हणेल ते करतील ते ना, तुम्ही जे सांगाल पब्लिक हे करू शकते ते ना. नाही नाही असं त्याला काय देवानच दिलं हे. त्याच्या काही होण्याची शक्यता नव्हती, अगर काही नाही आहे त्यानं देवावर श्रद्धा ठेवल्यामुळं हे सगळं एवढं झालंय बघा. बरं, आतापर्यंत सो खर्चाने केलं म्हणतात ते. हा, सो खर्चानंच केलं. बरं, आता ह्या पुन्हा ठिकाणी मी सुद्धा दिले नाही 2 रुपये. बरं बरं सासू असून सुद्धा मी दिले नाही त्यांना. हां इथून पुढं जर आता जर देणगी देऊ लागल्याच्या नंतर द्यायचीच, आपल्याला बी द्यायचीच आहे. काय इच्छा आपली? इच्छा इथं मंडप हो, येणारे हे येणाऱ्या पब्लिकीच्या जेवायला नाश्ता पाणी सगळं सुविधा करणार आहे त्यांनी. हां धन्यवाद. नाव सांगा आपलं अगोदर. शैलेश जानकीराम कातखडे, राहणार कुठले? गायकवाड गाव. बरोबर. कसं आहे आता वातावरण या परिसरामध्ये? वातावरण चांगलं आहे. काय आणखीन सुविधा वाढल्या म्हणजे आणखीन फरक होणार आहे. काय काय सुविधा झाल्या पाहिजेत आपल्या इथं? सुविधा म्हणजे हेच आता आत्ता मागं तुम्ही आले तेव्हा इथं भोंगा वगैरे नव्हते, म्हणजे साऊंड सिस्टीम नव्हती, ती त्यांनी उपलब्ध केली. आणि अशा सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे गरजूवंत भावी भक्तांचे समजा हे होऊन जाईल. नाही, आता भाविक भक्ताची आता संख्या वाढत चालली, मग त्यांच्यासाठी काय काय योजना राबते? त्यांच्या पद्धतीने राबी त्यांना. आपली काय इच्छा? नाही इच्छा वगैरे काही काय देणगी वगैरे काय देण्याची तयारी आपली? हा भविष्यात पोहोच ना. तुम्ही बोलणार? तुम्ही? सोमनाथ शेषराव पवार, राहणार कुठले? महंत टाकळे. बरं बरं. काय वाटतंय आता विष्णू नारायणाच्या मंदिराविषयी? इथं परिसरात कुठं मंदिर नव्हतं भाविकासाठी त्यांनी मंदिर बांधून चांगलं केलं इथं. तरी इथं भाविक येतात ना, त्यांच्यासाठी इथं पावसा पाण्याचा निवारा पाहिजे इथं पहिली गोष्ट म्हणजे. आणि पुन्हा इथं नळ पाणी बी व्यवस्था हे झालं पाहिजे इथं सगळं. आता भाविक येतात ना, पाऊस जर आल्यानंतर भाविकांनी बसायचं कुठं, याच्यासाठी निवारा पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. ते भक्त निवास झाला पाहिजे. भक्त निवास झाला पाहिजे, भाविकाची सोय झाली पाहिजे इथं. बरं हेच हां हे बोल. सांगा आपलं नाव. नामदेव तुकाराम टेकाळे, राहणार कुठले? इथलेच आहेत गायकवाड जळगावचे. बरं बरं. काय वाटते बरं आता विष्णू नारायणाचं मंदिर झालं या परिसरामध्ये,
महिला मंडळाची संख्या जास्त आहे, भाविक भक्तांची आरतीला लोक जास्त येतात. काय वाटतं आता आपल्याला? आता खूप आनंद व्हायला लागला सर, कारण पब्लिक वाढायला लागली, पब्लिकची भावना वाढायला लागली. आणि विष्णुधाम हे मंदिर आपल्या परिसरात नसल्यामुळं आता खूप लोकांच्या भावना देवर झाल्या. या ठिकाणी आम्हाला आपले आमदार साहेब आमके तमके म्हणजे शिक्षण क्षेत्रातली मंडळी यांनी आपल्याला सहकार्य करावं. आणि इथं येऊन आमदारासारख्या माणसांनी इथं येऊन, शिक्षण क्षेत्रातल्या माणसांनी इथं येऊन पाण्याची भक्त निवास या ठिकाणी भक्तगण येतील यांची व्यवस्था करावी. आणि भजनी मंडळासाठी आपल्या आमदार साहेबांनी जर टाळ मृदुंग पकात जर द्यालाच तर देवाची अजूनच भक्ती झाल्यासारखं असं आम्हाला वाटन. कारण या ठिकाणी 4-2 नवीन पोरं तयार होते भजनी मंडळात आणि नवीन सगळे कार्यक्रम नवीन तयार होते. आणि हे असं आमदार साहेबांनी करावं अशी मी कळकळीची विनंती करतो. बरं, ह्या परिसरातील भाविक भक्तांना काय आवाहन करताल तुम्ही? मी ह्या परिसरातील भाविक भक्तांना असं आवाहन करेन की आपले मुलं या ठिकाणी लहानपणीपासून जे टाळ मृदुंग पकात शिकत असतील तर यातून सर असं एखादं जग निर्माण होईल की 4-2 पोरं यातले संत व्हायला तयार होतील. कारण नाद लागल्याच्या नंतर ते बी होतं. तर अशा या परिसरात हे विष्णू भगवंताचं मंदिर झाल्यामुळं आपलं सगळ्याचं श्रद्धास्थान आहे. आणि हे व्हावं असं मी सर्व गेवराई तालुक्याच्या आणि शेवगाव तालुक्याच्या, जरी शेवगाव तालुका आम्हाला जवळ असला तरी आम्ही शेवगाव तालुक्याच्या बाउंड्रीवरच आहेत ना, तरी शेवगाव तालुक्याच्या जे आपल्या मोनिकाताईसारख्या जे राजकीय क्षेत्रातले माणसं आहेत या मंडळीनं सुद्धा कधीमध्ये येऊन आम्हाला भेट द्यावा, या मंदिराला भेट द्यावा अशी मी नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. नाव सांगा, मोठ्याने बोल थोडं. मालदारी जाधव, राहणार कुठले तुम्ही? गायकवाड जळगावचे. बरं, काय वाटतं आता मंदिराविषयी? मंदिराविषयी छान वाटायला लागलं. काय बरं, आता भाविक भक्तांची संख्या वाढत चालली, काय झालं पाहिजे ताबडतोब आता लवकर इथं? म्हणजे निवास एक राहायला पाहिजे ना, भक्त निवास. असं काहीतरी होणं म्हणजे गरजेचंच आहे ना. हे असं झालं म्हणजे पुन्हा वाढतच चालत ना, हे असं होणं गरजेचं आहे. तर भक्त निवास झालं पाहिजे, या ठिकाणी पाण्याची सोय झाली पाहिजे आणि महाप्रसादाचे एक आयोजन झालं पाहिजे अशी आपली इच्छा आहे. बरं, ह्या परिसरातील लोकांना काय आव्हान करताल तुम्ही? ह्या परिसराचं आव्हान म्हणजे लोकांना, भाविक भक्तांसाठी काय आव्हान करताल? यायला पाहिजे ना. बरं, ओके, धन्यवाद. नाव सांगा अगोदर तुझं. माझे नाव स्नेहल उद्धव मान. मला असं वाटलं पण नव्हतं की ह्या परिसरामध्ये असं मंदिर होईल. म्हणजे आम्ही हा नवरात्रामध्ये हा मावशी खूप आम्हाला सपोर्ट केला की नाही का आम्ही दांडिया खेळतो म्हणून. धन्यवाद. बरं, नाव सांगा आपलं अगोदर. माझं नाव गौरी भाऊसाहेब मुंडे. बरं, राहणार इथले समजा. बरं, आता काय सांगाल? विष्णू नारायणचे मोठं मंदिर झालं या ठिकाणी, भाविक भक्तांची संख्या वाढत चालली, काय सांगाल याविषयी? आता मंदिराविषयी काय माहिती देणार? आमचं मंदिर आम्ही खर्चातच बांधलेलं आहे. नाही, आता संख्या वाढत चालली भाविक भक्तांची, श्रद्धा वाढली लोकांची. आता ह्या ठिकाणी काय झालं पाहिजे आणखीन? भक्त निवास होईल, अजून प्रसादालय होईल, त्याच्यानंतर सभा मंडप होईल, पुढं सोय होईल सगळी. बरं. आता हे झालंय, कमान झाली आहे मंदिराच्या द्वारसाठी, आता पुढं होईल अजून. तसे भावी भक्त वाढत जाईल तशी अजून सोय होत जाईल मंदिरासाठी. बरोबर. आधी पहिले आमच्या इथं कार्यक्रम व्हायचा नाही दांडियाचा. तुम्हाला सर्वांना माहीत असेल आता नवरात्र चालू आहे, तर पहिले इथं दांडियाचा कार्यक्रम होत नव्हता. पण आम्ही पहिल्यांदा गायकवाड जळगाव इथे आज ह्यावेळेस दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आता दरवर्षी राहणार? हां, दरवर्षी राहणार आता आजपासून ह्यावेळेस. आणखी काय असं उपक्रम राबविणार तुम्ही या ठिकाणी? अजून प्रत्येक सण आम्ही दिवाळी किंवा वगैरे होळी असे सगळे साजरा करू इथं आमच्या देवासमोर. धन्यवाद. नाव सांगा आपलं अगोदर. माझे नाव अर्चना सुधाकर काळबुगडे. राहणार जळगाव फाटा. बरं. काय इच्छा आपली, काय वाटते आता या ठिकाणी? आम्हाला आहे ना, मंदिरात येतो ना आम्ही गुरुवारी आरतीला, तर सभा मंडपाची व्यवस्था पाहिजे.
खूप गरजेचं आहे. हा खूप गरज आहे. म्हणजे पाऊस आला ना तर आम्हाला आरतीलाच येता येत नाही इथं. मग म्हणजे कारण कसं आरतीला आलं की इथं उभा राहायला जागा नाही ना. मंदिरात किती महिला उभा राहत्या, बाकीचे भिजतेत बाहेर पावसात. त्यामुळं सभा मंडपची जास्त गरज आहे आम्हाला. आणि हे कसं आहे साईडने असा संध्याकाळचा कार्यक्रम जर ठेवला आम्ही तर तार कंपाऊंड नाही आहे. हां कंपाऊंडची व्यवस्था पाहिजे. पुन्हा गुरुवारी आरती असते ना तर बरेच महिला येतात तिथं. आता बरीच पब्लिक आहे ना, त्यामुळं थोडं अन्नदान पण महाप्रसाद पाहिजेच थोडा. तर एवढीच विनंती आहे का आमची एवढी व्यवस्था झाली पाहिजे. बरं आता मंदिराविषयी काय सांगता? आता मंदिराविषयी काय मंदिर म्हणजे ह्या परिसरामध्ये आता प्रथमच मंदिर झाले आणि आता श्रद्धा वाढली, महिलांची संख्या जास्त आहे. आज दिवसेंदिवस संख्या वाढत चालली. आता काय वाटतंय आपल्याला? मग आता मोठं होत जाईन ना. मग सरकारने मदत करावी आम्हाला तेवढी. बरं काय आव्हान काय करताल तुम्ही महिला मंडळासाठी? आव्हान काय असेल आपलं? आव्हान काय भजनी मंडळ आहे ते करू ना आम्ही. मग आम्हाला जर व्यवस्था केली ना तर आम्ही भजन ठेवू इथं. हा म्हणजे दर गुरुवारी भजनची व्यवस्था होईल. गुरुवारी भजनाची व्यवस्था जर केली ना तर सगळं होईल ना. मग धन्यवाद. हां नाव सांगा आपलं. माझं नाव द्वारकाबाई सदाशिव नरुटे, राहणार भार टाकळी, जळगाव फाटेर विष्णू नारायणाचं मंदिर झालं. आमचे मुलं वळणाला लागले चांगले. आणि इथं जेवणाची सोय पाहिजे. परवाशी आले तर इथं त्यांचा निवारा व्हायला पाहिजे, अशी सुविधा पाहिजे. तुम्ही कधीपासून येता तिथं? आम्ही जसं मंदिर चालू झालं तसं येतो. आणि आता संख्या वाढत चालली समजायची. हां दर गुरुवारी येते, संख्या वाढत चालली. त्यांच्या जेवणाची सोय व्हायला पाहिजे दर आरतीला. आता आपले गेवराईचे आमदार असतील, जिल्ह्याचे खासदार असतील, त्यांनी काय विकास योजना राबविली पाहिजे बरं? त्यांनी काहीतरी योजना द्यायला पाहिजे. ते बाहेर गावचे तर एकट्याने सगळं सहकार्य करून मंदिर बांधलंय. त्यांना काहीतरी थोडं असं सहकार्य पाहिजे आमदाराचं. काय काय विकास झाला पाहिजे इथं? इथं गेट व्हायला पाहिजे, इथं फरशी व्हायला पाहिजे, इथं निवारा व्हायला पाहिजे, सभा मंडप व्हायला पाहिजे. आणि लोक जर आले त्यांची जेवणाची सोय व्हायला पाहिजे, राहण्याची व्यवस्था. बाहेरगावचे लोक येतात, पाण्या पावसाचं जाता येत नाही त्यांना, असं व्हायला पाहिजे. आणि दर गुरुवारी भजन व्हायला पाहिजे. आमच्या मुलाला थोडंसं असं म्हणजे वळण लागायला पाहिजे. मग जी वाईट मार्गाला लागले समजा ते म्हणजे वाईट व्यसनाला जाणार नाहीत आमचे बाळ. आमच्या मुलासाठी अशी एवढी सेवा पाहिजे. विष्णू नारायण मंदिर झालं आम्हाला खूप चांगलं वाटतं. बरं आणखी एखादं असं मंदिर आहे का परिसरामध्ये? मंदिर नाही, मंदिर नाही आहे. आमचे व्यवस्थेतले सगळे लोक म्हणजे इथं येतात. बरोबर, धन्यवाद. तुम्ही बोलणार? नाव सांगा आपलं, थोडं मोठ्याने बोल. मंगलबाई नानासाहेब कवळे, राहणार मार टाकळे. बरं, कधीपासून येते तिथं? इथं जसं मंदिर उभं राहिलं तसं आम्ही इथं येतो आरतीला. बरं, काय इच्छा आपली, काय व्हावं असं वाटतं आपल्याला? हे देव मला परत मधली होते ना विष्णू भगवान, ते हे येईनी इथं आणलेत ना, तर ज्याला गरीबाला जाणं होत नाही, पैसा खर्चून ते इथं दर्शनाला येतात. तिकडं 20-25 हजार रुपये खर्च करून जात नाहीत ना. त्यामुळं इथं सगळे भाविक भक्त इथं त्या दर्शनाला येतात. पण यांची सोय पाहिजेत ना. सभा मंडप नाही, काहीच नाही. इथं पावसात भिजत येतं हे करतात. मग त्यांची सोय पाहिजे, त्यांची नाश्त्याची सोय पाहिजे, त्यांची राहण्याची थांबायची सोय पाहिजे. मग ही सोय पाहिजे. आता आपले पुढारी जी आहे समजा आमदार खासदार, त्यांनी काय दिलं पाहिजे इथं आपल्याला? मग हीच ना, मग नाश्त्याची सोय येणाराला इथं सभा मंडप द्यायचा उभा राहणाराला. गरीब येते इथं, त्यांना लांबचा देव होत नाही. इथं लांबचा देव इथं आपल्या परवसत आला. गरीबाला जाणं होत नाही हे मला परत मध्ये. बरं, आता लोकसंख्या वाढत चालली, लोकांची श्रद्धा आता वाढत चालली. मग आता फक्त इथं भक्त निवास, महाप्रसाद आयोजन, पाण्याची सोय आणि बाहेरगावचे लोक आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. धन्यवाद. आपला परिचय सांगा अगोदर मोठ्याने. नमस्कार, मी मंजुषा भाऊसाहेब मुंढे, विष्णू नारायण मंदिराची सचिव आहे. परत आपण ट्रस्टचे सचिव आहात. आता लोकांची संख्या वाढत चालली, भाविक भक्तांची बी संख्या वाढत चालली. काय विचार आहेत आपल्या, कसं झालं पाहिजे या ठिकाणी मंदिराचं आयोजन? आता सध्या आम्ही महाप्रसादामध्ये म्हणजे दर गुरुवारी गोड ठेवतो. तर पुढं विचार आहे की पूर्ण जेवण ठेवू आणि जसं गुरुवारी जेवणाची व्यवस्था करणार का? गुरुवारी किंवा मग एकादशी म्हणजे द्वादशीला असो.
आणि जसं होईल तसं आता जसे म्हणजे स्वखर्चात सगळं असल्यामुळं जसं होईल तसं एक एक वाढत जाईल. सभामंडप, अन्नछत्र, परत भक्तनिवास ह्याची व्यवस्था होईल. थोडा वेळ काय आव्हान करताल इथल्या परिसरातील लोकांना? आव्हान काय असेल आपलं? आव्हान म्हणजे त्यांची आता ज्याची त्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा असेल तर त्यांनी मदत अवश्य करावी. आता हे परिसरातील म्हणजे एकमेव विष्णुनारायणांचं मंदिर आहे, तर ज्याची इच्छा आहे त्यांनी हे करावी. शेवटी सगळ्यांचंच मंदिर आहे ना, हे स्वतःचं कुणाचंच नाही आहे, हे सगळ्यांचं मंदिर आहे. श्रद्धा असते, भावना असते लोकांची. ज्याची श्रद्धा आहे त्यांनी करावं, मदत करावी. तर आता मंदिराचं काम पूर्ण झालं, आता काय दुसरा टप्पा कोणता राहणार आहे आपला? आता दुसरा टप्पा सभामंडप. केलं का असं आव्हान केलं का राजकीय पुढाऱ्यांना? कधी सांगितलंय का तुम्ही की या मंदिराला सभामंडप द्या म्हणून? आणखीन नाही, कुणालाच नाही. जेवढं होतंय तेवढं आपल्या ह्याच्याने करायचं, मग बघू पुढं. धन्यवाद. सर्व भावी भक्तांना माझी विनंती आहे, सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. सुरुवात होत आहे. ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर इथं उपस्थित राहावे. सुरुवात 10 मिनिटात होत आहे. सर्वांनी लवकरात लवकर इथे यावे.